तर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना उबाटा पक्षावर टीकास्त्र सोडलंय। मुंबई आमचीच आणि मुंबईकर आमच्याच पाठीशी आहेत असा उबाठाचा कंठघोष कायमच सुरू असतो असा हल्लाबोल भाजपच्या केशव उपाध्येंनी केलाय। मुंबईच्या सातबाऱ्यावर आपलंच नाव आहे अशा तोऱ्यात वावरणाऱ्या उबाठाला प्रत्यक्षात मात्र मुंबईकरांनीच घरातून दारात आणून ठेवलंय। थोडी आकडेवारी पाहिली तर ठाकरे गटाला लागलेली ओहोटीच स्पष्ट दिसून येते असा टोलाही त्यांनी लगावलाय। तर बहुमतासाठी लागणाऱ्या जागा सोडाच 75 ते 85 जागांच्या पुढे जाणं पण ठाकरे गटाला जमणार नाही असा टोला देखील त्यांनी लगावलाय। मुंबईकरांनी उबाठाला कधीच घरातून दरवाजात आणून ठेवलंय हे आकडेवारी पाहणारा कुणीही स्पष्ट सांगेल। गेल्या 30 वर्षांमध्ये उबाठाला फक्त 100चा आकडा एकदा पार करता आलाय। तो 1997च्या निवडणुकीमध्ये 103 जागा त्यांना मिळाल्या होत्या। बहुमताला 112 ते 115 जागा लागतात। तो आकडा त्यांना कधीच पार करता आला नाही। 1997ला 103, त्यानंतर 2002च्या महापालिका निवडणुकीत तो आकडा आणखीन खाली आला, तो 97 वरती आला। त्यानंतर 2007च्या निवडणुकीमध्ये आणखीन खाली घसरला, तो आला 84 वरती आला। त्याच्यानंतर तो आकडा आणखीन खाली आला। 2012च्या महापालिका निवडणुकीमध्ये 75 वरती उबाठा येऊन थांबलं। ही वस्तुस्थिती आहे। 2017ची निवडणूक, त्यावेळी आम्ही युतीमध्ये सडलो असं विधान करत उद्धव ठाकरे रणशिंग फुंकलं, पण जेमतेम 84 जागा कशाबशा जिंकता आल्या, ही वस्तुस्थिती आहे। आता तर कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदेसोबत आहे, त्याचबरोबर अन्य भारतीय जनता पार्टी ज्याची ताकद होतीच ती पण सोबत नाहीये। त्यामुळे आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीत ओहोटी आणखीन कशी पुढे आणखीन वाढत जाते याचं प्रतिबिंब प्रत्यंतर आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही। बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळातून। सोलापूर जिल्ह्यातील 4 माजी आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या संदर्भात देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांची बैठक झाल्याची माहिती माजी आमदार यशवंत माने यांनी दिली आहे। त्याचबरोबर फडणवीसांसोबत चर्चा झाल्यानंतर प्रवेश होणार अशी माहिती देखील यशवंत मानेंनी दिली। दरम्यान दत्ता भरणेंनी पक्ष संघटना कधीच पाहिली नाही, सोलापुरात येऊन भाषणबाजी करून निघून गेले असा टोला यशवंत मानेंनी लगावलाय। त्याचबरोबर पक्षांतर्गत कलह आणि अंतर्गत कलहाला वरिष्ठ नेत्यांकडून पाठबळ मिळत असल्यामुळे हा निर्णय घ्यायची वेळ आल्याचं यशवंत माने म्हणाले। आपल्याबरोबर आज मोहोळचे माजी आमदार यशवंत माने आहेत आपल्या बरोबर। आपण त्यांनाच विचारूया की नेमकी काय गडबड आहे। तात्या, तुम्ही राष्ट्रवादीमधून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा सोलापूर जिल्ह्यातील 4 आमदारांनी आणि अनेक कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला। तुमची तशीच देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर भेटी झाली, नेमकं विशेष काय? तुम्ही जे बोलताय त्याच्यामध्ये तथ्य आहे। सोलापूर जिल्ह्यातील माझे 4 आमदार पाठीमागील 7 दिवसापूर्वी मुंबई या ठिकाणी वर्षा या त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमची बैठक पार पाडली। प्राथमिक चर्चा झाली। तुम्ही जे बोलताय त्याच्यामध्ये काही अंशी तथ्य आहे। काही मुख्यमंत्र्यांबरोबर काही गोष्टी चर्चा झाल्यानंतर आमचा नक्कीच प्रवेश होईल असं मला वाटतं। तर अनेक पक्षामधील प्रॉब्लेम आहेत, त्याच्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ येत आहे। काय पक्षातील अंतर्गत कलह सध्या जरा अंतर्गत कलहामुळे किंवा अंतर्गत कलहाला वरिष्ठ नेत्यांकडून मिळणारे पाठबळ या गोष्टींमुळे हा निर्णय घेण्याची वेळ येत आहे। बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातूनच। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे 4 माजी आमदार हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। दरम्यान यशवंत मानेंनी दत्ता भरणेंवर केलेल्या आरोपाला मंत्री दत्ता भरणेंनी प्रत्युत्तर दिलंय। किंवा पाडबाड किंवा तुमच्या सगळ्यासमोर आता प्रत्यक्ष काम करणारा माणूस आहे। बाकीसारख्या गप्पा ठप्पा किंवा नुसता गुलाल लावून काहीतरी देवाचं नाव घेणारा माणूस नाही। मी प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे। त्यामुळे असं कोण काय गप्पा, आणि मला कुणाबद्दल आजचा विषय हा राजकीय विषय नाही। आज देवाचं दर्शन आहे, देवाला दर्शन घेऊन देवाला एक इच्छा व्यक्त केलेली, येणारं वर्ष हे पाडवा आम्हा सर्वांना सुखाचा समाधानाचा जाऊ दे। त्यामुळे मला कोण कुठे गेला काय माहिती नाही, कोण कुठेही गेलेलं माहिती नाही। शेवटी त्या राजकारणाच्या टायमाला राजकारण असतं, आणि ठीक आहे, लोकशाहीमध्ये सगळ्याला अधिकार आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते। एखादा आमदार वेगळा असला तर मग माणूस दुसऱ्या माणसाला काहीतरी वेगळ्या प्रकारचं पाऊल घ्यावं लागतं।
त्यामुळे कदाचित काय त्या बाबतीत मी काय बोलत नाही जास्त. शंभर टक्के त्या त्या तालुक्यातली परिस्थिती वेगळी असेल, त्या त्या तालुक्यामधलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की कदाचित राजकारण वेगळं असेल, त्यामुळे मी त्याबद्दल त्या खोलामध्ये जास्त काय जात नाही. पण स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य घ्यायचा अधिकार आहे. तुम्हाला कुणावरती टीका टिप्पणी करायची नाही. गेलं तरी आपण विनंती करणं काम आहे.